काही सर्व जे पेन्शनधारक आहेत, मग त्यामध्ये विधवा पेन्शन योजना असेल, वृद्धापकाळ पेन्शन योजना असेल, श्रावणबाळ पेन्शन योजना असेल, या सर्व पेन्शनधारकांसाठी किंवा दिव्यांग पेन्शन योजना असेल, या सर्व लाभार्थ्यांच्या माध्यमातून वारंवार प्रश्न येत आहेत की जून महिन्याचा हप्ता कधी येणार. कारण आज बघितली तर 9 तारीख आलेली आहे, तरी सुद्धा अजून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कोणतेही प्रकारचे पैसे आले नाहीत किंवा पोर्टलवर जे नोटिफिकेशन येतं ते नोटिफिकेशन सुद्धा आलेलं नाही. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न येत आहेत की जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आणि का जमा झालेला नाही, याची कारणे काय आहेत, या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे. आणि हे अपडेट काय आहे, नेमकं जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, हा हप्ता आतापर्यंत बंद ठेवण्याची कारणे काय आहेत, याचे सर्व स्पष्टीकरणाचे एक अपडेट समोर आलेलं आहे. तेच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणारे सर्व निराधार बांधव आहेत, त्यामध्ये वृद्धापकाळ पेन्शन योजना, श्रावणबाळ पेन्शन योजना, त्यानंतर विधवा महिला पेन्शन योजना किंवा दिव्यांग पेन्शन योजना, या सर्व पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. तुम्ही बघितलं तर मागच्या 4 महिन्याच्या अगोदर दर महिन्यामध्ये जेव्हा हप्ता जमा होतो त्याच्या अगोदर 1 ते 2 दिवस अगोदर GR प्रसिद्ध व्हायचा. कशाचा, तर शासनाने एवढी रक्कम निराधार बांधवांसाठी जमा केलेली आहे आणि या तारखेपासून त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी GR प्रसिद्ध व्हायचा. परंतु त्यानंतर जेव्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे दिव्यांग बांधव गेले आणि बाकीचे जे निराधार बांधव आहेत ते सामाजिक न्याय विभागाकडे राहिले, हे 2 विभाग सेपरेट झाले, तेव्हापासून GR येणं बंद झालं होतं आणि पोर्टलवरती नोटिफिकेशन यायचं की पोर्टलवरती तुम्हाला हप्ता कधी जमा होणार आहे. पोर्टल बंद ठेवण्यात आलेलं आहे, पोर्टल या कारणासाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे असं तुम्हाला नोटिफिकेशन येत होतं. परंतु या महिन्यामध्ये असं सुद्धा नोटिफिकेशन आलेलं नाही, परंतु एक नोटिफिकेशन पोर्टलवरती आता दिसत आहे. तुम्ही जर बघितलं पोर्टल ओपन करून तर पोर्टलवरती एक नोटिफिकेशन आलेलं आहे की जे निराधार बांधवांचं जे पोर्टल आहे ते पोर्टलच्या मेंटेनन्सचं काम चालू आहे आणि हे मेंटेनन्सचं काम चालू असल्यामुळे आणि हे काम 15 जूनपर्यंत चालू राहणार आहे आणि 15 जूनपर्यंत चालू राहणार असल्यामुळे पोर्टलवरती कोणतंही काम हे निराधार बांधवांना करता येणार नाही असं स्पष्टपणे नोटिफिकेशन देण्यात आलेलं आहे. म्हणजे आता पोर्टलवरती हे नोटिफिकेशन आलेलं आहे, त्यामुळे 15 तारखेपर्यंत जून महिन्याचा हप्ता हा दिव्यांग बांधव असतील किंवा निराधार बांधवांच्या खात्यामध्ये पडणार नाही. तर 15 तारखेनंतरच जो जून महिन्याचा हप्ता आहे तो जून महिन्याचा हप्ता दिव्यांग बांधवांच्या आणि सर्व संजय गांधी निराधार बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर अतिशय महत्त्वाचं ही एक अपडेट होती, कारण प्रत्येक निराधार बांधवांकडून हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न होता. आता बरेच जण म्हणत असतील की जून महिन्याचा हप्ता आत्ता येणार, मग जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार, असं बऱ्याच जणांचा असा सुद्धा प्रश्न असेल. परंतु यावरती आपण उत्तर देऊ शकत नाही, कारण जून महिन्याचा हप्ता 15 तारखेच्या पुढे येणार हे मात्र फिक्स आहे, परंतु जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार हे सुद्धा माहीत नाही. आणि जून महिन्याचा हप्ता सुद्धा 15 तारखेनंतर तुम्हाला पुन्हा एक पोर्टलवरती नोटिफिकेशन येणार की पोर्टल वरती या तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असं स्पष्ट येत नाही. तर पोर्टल या कारणासाठी 2 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. साधारणतः 24 तास पोर्टल बंद ठेवण्यात येतं आणि त्यानंतर खात्यामध्ये पैसे हे जमा केले जातात. तर अतिशय महत्त्वाची ही एक अपडेट आहे जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात. दुसरी अपडेट आहे ती म्हणजे तुम्हाला मागच्या 2 दिवसामध्ये माननीय बच्चू कडू यांना जेव्हा आमदारकी सत्तेमध्ये आले ते आणि त्यांना आमदारकी मिळाली तेव्हापासून बऱ्याच जणांना असं वाटत होतं की ते आता सरकारकडे कोणत्याही प्रकारची मागणी करणार नाही. कारण तुम्ही मागे बघितलं तर त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्ज माफी संदर्भात बऱ्याच ठिकाणी आंदोलन केलं होतं, उपोषण केली होती दिव्यांग बांधवांसाठी आणि दिव्यांग बांधवांना तसा न्यायसुद्धा मिळाला होता. 2,500 रुपये पेन्शन दिव्यांग बांधवांची त्यांच्यामुळेच झाली आहे. त्यांनी उपोषण केले होते, आंदोलन केलं होतं, सरकारकडे मागणी केलेली होती.
परंतु आता सत्तेत आल्यावरही त्यांनी दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाच्या 2 मागण्या केलेल्या आहेत. ज्या 2 मागण्या दिव्यांग बांधवांच्या एक जीवनशैलीचा भाग आहे, चांगल्या जीवनशैलीचा भाग आहे आणि त्यांना असणं आणि त्याचा पॉझिटिव्ह सरकारकडे रिप्लाय देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. सत्तेत येऊन सुद्धा त्यांनी दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाच्या 2 मागण्या केलेल्या आहेत. ते मागण्या कोणत्या आहेत त्याच आपण आता पुढे पाहणार आहोत. तर पाहूयात या मागण्या नेमक्या 2 कोणत्या आहेत. अतिशय महत्त्वाच्या दिव्यांग बांधवांसाठी ह्या मागण्या आहेत. तर बघा, संदर्भ आहे प्रहार अपंग क्रांती संस्था, प्रणित प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्या निवेदनार्थ हे लेटर लिहिण्यात आलेलं आहे. दिव्यांग नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक शारीरिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना सामाजिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि आर्थिक दिलासा देण्यासाठी महावितरण अंतर्गत खालील 2 अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेणे हे गरजेचे आहे. कोणत्या आहेत? अतिशय महत्त्वाचे निर्णय आहेत. पहिला आहे तो म्हणजे स्वतंत्र कार्यपद्धती, ज्याला SOP म्हटलं जातं. SOP लागू करण्यासंदर्भात महावितरणाच्या नागपूर शहरासह सर्वच कार्यालयांमध्ये दिव्यांग ग्राहकांसाठी स्वतंत्र खिडकी व्यवस्था, सुलभ ऑनलाईन सेवा आणि त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी विशेष प्राधान्य देणारी कार्यपद्धती म्हणजेच SOP तात्काळ विकसित करण्यात यावी, ही पहिली मागणी आहे. त्यानंतर दुसरी मागणी आहे ती म्हणजे 100 युनिट वीज ही माफी, म्हणजेच 100 युनिट वीज ही माफ करावी. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांग व्यक्तींना घरगुती वीज वापरासाठी दरमहा 100 युनिटपर्यंतची वीज पूर्णपणे मोफत मिळणे आवश्यक आहे. या कल्याणकारी योजनेसाठी लागणाऱ्या वित्तीय तरतुदीची सविस्तर टिप्पणी तयार करून ती मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर करावी, अशा 2 मागण्या माननीय बच्चू कडू यांनी दिव्यांगांसाठी केलेल्या आहेत. तर बघा, ही स्वतंत्र कार्यपद्धतीची जी मागणी आहे ती मागणी खूप दिवसापासून केलेली आहे, परंतु त्याचा आवाज कोणी उठवला नव्हता. परंतु माननीय बच्चू कडू यांनी डायरेक्ट सरकारला लेटरच लिहिलेला आहे की SOP तयार करा, म्हणजे सेपरेट कार्यप्रणाली दिव्यांगांसाठी तयार केली पाहिजे. कारण दिव्यांगांना बऱ्याच योजना आहेत, जवळजवळ 13 ते 14 योजना आहेत, त्या घेण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत. ट्रॅव्हलिंगच्या खर्चासाठी बऱ्याच गोष्टींसाठी प्रॉब्लेम येत आहेत. त्यामुळे SOP तयार करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर ह्या 2 मागण्या होत्या ज्या की बच्चू कडू यांनी केलेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमधून आपण जून महिन्याचा हप्त्याचा अपडेट पाहिलेला आहे. शिवाय बच्चू कडू यांनी केलेल्या 2 मागण्या कोणत्या होत्या या सुद्धा पाहिलेल्या आहेत. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधव आणि सर्व संजय गांधी निराधार बांधवांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.